नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी श्री हरी. मी काय सांगते लक्ष देऊन ऐका. आता बघा, एक छानपैकी गोष्ट सांगते, तुम्ही लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे ते, बरं का. आजच्या कलियुगात इमानदारी काय असते हे थोडक्यात एक्सप्लेन करते बघा. एक छोटा मुलगा असतो, तो किराणा दुकान चालवत असतो आणि तिथे एक मनुष्य मोटरसायकल घेऊन गेलेला असतो आणि त्यांना पार्लेचा पुडा आणखीन काहीतरी घ्यायचं असतं, बरं का. तर ते 20 रुपये न देता 50 रुपये देतात आणि अचानक त्यांना फोन येतो. फोनवर बोलत बोलत त्यांना समजत नाही की आपण काय घेतलं होतं आणि किती पैसे खिशात ठेवले. मग तो मुलगा, त्यांना फोन आला त्या मोठ्या माणसाला आणि ते बोलत बसले आणि तो मुलगा म्हणाला की अहो काका, तुमचे 30 रुपये राहिले, तुम्ही 20च रुपये द्यायचे सोडून 30 रुपये एक्स्ट्रा दिले. तुम्ही 20 रुपयाची नोट, तुम्ही 20 रुपये द्यायचे सोडून 50 रुपये दिले. आणि ते काका म्हणले, अरे वा, शाबास बेटा, 30 रुपये जरी तुला ठेवले असते तरी काय फरक पडणार होता. कारण आजच्या कलियुगात इतकी इमानदारी कुठे राहिली नाही, बरं का. तर त्या मुलाने असं काही सुंदर उत्तर दिलं म्हणला की माझ्या वडिलांनी मला एक शिकवण दिलेली आहे की त्या मुलाने सुंदर उत्तर दिलं, म्हणाला की माझ्या वडिलांनी असं मला शिकवलेलं आहे की हरामाचं खायचं नाही आणि कष्टाचं मागायला कधी लाजायचं नाही. असं सुंदर उत्तर दिलं आणि ते खूप त्यांना भारी वाटलं. आजच्या कलियुगात सुद्धा असं काही भेटायला मिळतं. माझा अनुभव शेअर केलेला आहे मी. आवडला असेल तर कळवा कमेंटद्वारे. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका रुपाली जाधव चॅनेलला. मी काय सांगितले आहे, आजच्या कलियुगातली सत्य परिस्थिती सांगितलेली आहे, बरे का. एवढंच की आता मला किराणा दुकान तुम्हाला दाखवता येणार नाही आणि तो गाडीवाला आणि गाडी दुकानदार आणि तो लहान मुलगा दाखवता येणार नाही, पण थोडक्यात भावा अर्थ समजून घ्या आणि मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात येईल असं मी थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. श्री हरी.